बरोबर आहे. हा डायलॉग अख्ख्या कळव्यामध्ये सध्या गाजतोय. कालच्या आपल्या ज्या मीटिंगमध्ये तुम्ही बोललात, की काही नाही, हे एवढं हे हे जे दादागिरी फोन करून छोटा राजन, रवी पुजारी ह्यांची नावं वापरून हे जे काय खेळ चालू आहे कळव्यामध्ये, मी हे लहानपणी खेळलेलो आहे. लहानपणापासून हे बघितलंय सगळं. मी विद्यार्थी जगातनं राजकारणात आलोय, विद्यार्थी दशेतनं. जो विद्यार्थी दशेतनं असो ह्याला काय नवीन नसतं. हे दादागिरी वगैरे त्याला काही नवीन नसतं, कारण तो कॉलेजचं राजकारण केलेलं असतं त्याने. त्याच्यामुळे हे बालिशपणा करतायत. त्याच्याकडे लक्ष देण्याची काही गरज नाही. सगळं आणि भाषणं तर होतच राहतात ना, भाषणं तर करावीच लागतील मला. कोणत्या गोष्टीसाठी असे कॉल आमच्याकडे या किंवा ते काय जे काय असेल ते, कोण कोणाकडे जात नाही हो. लोक काय अशी लोक टेलिफोनवर हलणारी लोक नाहीत कळव्यातली. जनता तुमच्या बरोबर आहे ना? जाऊ द्या हो, कुठे काय प्रश्न. शरद पवारांनी ज्यावेळी युपीचं सरकार होतं त्यावेळी शरद पवारांनी नाही, मोदी मला आणि शहा यांना मला वाचवलं. मी तेव्हा लहान कार्यकर्ता होतो, त्यामुळे मला इतकी अंतर्गत माहिती नाहीये. आणि ज्याला कोणी असेल त्यांनी जर ती सांगितली असेल तर त्याच्यावर मी भाष्य करूही शकत नाही. मला काही माहितीच नाही त्याच्यातली. जी मला गोष्ट माहिती नाही ते प्रश्न मला विचारून काय फायदा. आणि मला जे माहिती असतं ते मी कधी लपून ठेवत नाही. सर, निवडणूक आयोगापासून ते देशातील सर्वात खालच्या पोलीस स्टेशन पर्यंत भाजपचं नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहे असं पी चिदंबरम म्हणतात. ते सगळ्यांना उघड्या डोळ्याने दिसतंय. तुम्हाला दिसत नाही? तुमच्यावर नियंत्रण नाही? घाबरतं की नाही नोकऱ्या जाणार म्हणून? मग कशा लोक आम्हाला प्रश्न विचारताय? आपल्याच मनाला प्रश्न विचारा की काय चालू आहे. ते प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्याल आम्हाला. जनता दरबार म्हणजे काय, आता महापालिकेने आपली चांगली सोय केली आहे लोकांना बसण्याची, येऊन प्रश्न सोडवण्याची, तर त्याचा फायदा मी सुद्धा घेणार. कोणी यावं जनता दरबार किंवा महापालिकेची वास्तू ती मिळतेच आहे, तर त्याचा वापर करावा ना. मी आधी मागणी करून जनता दरबार त्यावेळी महापालिकेने मला सांगितलं नाही, मला कोण घेतो कोण घेत नाही याचा काही संबंध नाही. आमच्या अध्यक्षांनी मला सांगितलं की साहेब सोमवारी घेऊया.